नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहतात लोकशाही मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी येते. किल्ले रायगडावर शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झालाय. राज्यातील शेतकऱ्यांच्या हस्ते हा जलाभिषेक झालेला आहे. ढोल ताशांच्या गजराने स्वराज्याची राजधानी मात्र दुमदुमली. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा अभूतपूर्व वातावरणात किल्ले रायगडावर संपन्न झालाय. शंभू छत्रपती राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने आयोजित या नेत्रदीपक सोहळ्यासाठी राज्यभरातील शिवप्रेमी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणुकीत ढोल ताशाच्या गजरात भंडाराची उधळण करीत शिवशंभू भक्तांनी जल्लोष केलाय. छत्रपतींच्या जय जयकाराने आसमान देखील दणाणून गेला होता. तर मर्दांनी खेळाचे प्रात्यक्षिक, जागर गोंधळ कार्यक्रमाने डोळ्यांची पारणे फिटलीत. शेतकऱ्यांचा राजा म्हणून यावर्षी पोशिंदा राजा ही संकल्पना आयोजकांनी अंमलात आणून राज्यभरातील 11 शेतकऱ्यांच्या हस्ते शंभूराजांच्या प्रतिमेवरती जलाभिषेक करण्यात आलाय. तर महाराष्ट्र भ्रमंतीवरती असलेल्या ज्येष्ठ शिवभक्तांच्या हस्ते लेखक अमर साळुंखे यांच्या मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलंय. राज्याभिषेक सोहळ्यानंतर राज सरदेवरती शेतकऱ्यांचा सन्मान देखील करण्यात आलाय. हे पुस्तक प्रकाशन करताना मला अतिशय अभिमान असा मला आजचा फील आहे माझा. हे पुस्तक लिहिण्यासाठी मी गेली 20 वर्ष काम करतोय आणि 20 वर्षानंतर माझं हे पुस्तक जेव्हा या राज सदरेवरती प्रकाशित होतं आहे त्यावेळेला माझे शब्द आहेत, हे माझ्या भावना ज्या आहेत त्या मी शब्दात मांडू शकत नाही. कारण या पुस्तकामध्ये मराठ्यांनी दक्षिणेत पुदुकोट्ट्यापर्यंत मजल मारली. तिथपर्यंत त्यांनी कुठं आपापल्या ज्या पाऊलखुणा सोडल्या त्या पाऊलखुणांचा हा लेखाजोखा या पुस्तकात मी मांडलेला आहे. आणि हा लेखाजोखा संभाजी महाराजांच्या चरणावरती प्रकाशित व्हावा यापेक्षा दुसरं कुठलंच मोठं भाग्य माझ्यासाठी असू शकत नाही. छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगड हा गेली 10 वर्षे राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावरती करतो. दरवर्षी वेगवेगळ्या थीम असतात. गेल्या वर्षी आपण महाराष्ट्रातील नामांकित मल्ल यांच्या हस्ते आपण राज्याभिषेक सोहळा पार पाडला. तर यावर्षी या मातीचे पोशिंदे जे शेतकरी आहेत त्यांच्या हस्ते आपण पोशिंदा राजा ही थीम आपण यावर्षी पूर्ण केली आहे. तर त्यांच्या हस्ते ज्या मातीतील आपले जे शेतकरी आहेत त्यांच्या हस्ते संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आपण यावर्षी पार पाडलेला आहे. आणि यावर्षीपासून आपण वेगवेगळे उपक्रमसुद्धा समितीमार्फत साजरे करणार आहोत. राज सदरेवर जाण्याची जी मला संधी भेटली तर ते माझ्यासाठी एक आयुष्य कृतकृत्य करणारा एक अनुभव होता. आणि स्वराज्याभिषेक सोहळा समिती किंवा जे आयोजक आहेत त्यांनी यावर्षी पोशिंदा राजा ही जी थीम निवडली. आणि कोरोना काळात असेल किंवा अनेक वेळा ज्या शेतकऱ्याला दुर्लक्षित केलं जातं त्या शेतकऱ्याचा सन्मान त्यांनी या सोहळ्यातून केला. याबाबत मी त्यांची खूप आभारी आहे. आणि मला आज इथे येण्याची संधी भेटली त्याबाबत मला खूप जास्त आनंद होतोय आणि एक अभिमानास्पद मला वाटत आहे. इथे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.